पिछले एक दशक में भारत में गर्मी का प्रकोप लगातार बढ़ता नजर आ रहा है, जिससे आम जनजीवन पर असर पड़ रहा है। विशेषज्ञों के अनुसार शहरी क्षेत्रों में सीमेंट कंक्रीट का बढ़ता जाल, तेजी से हो रहा शहरीकरण, औद्योगिक विस्तार और भारी यातायात के कारण तापमान में उल्लेखनीय वृद्धि हो रही है। आंकड़ों के मुताबिक ग्रामीण इलाकों की तुलना में शहरों के भीड़भाड़ और औद्योगिक क्षेत्रों में तापमान लगभग 1.5 से 2 डिग्री सेल्सियस अधिक दर्ज किया जा रहा है। विशेषज्ञों ने चेतावनी दी है कि बढ़ती गर्मी का सीधा असर मानव स्वास्थ्य पर पड़ सकता है, जिससे हीट स्ट्रोक, डिहाइड्रेशन और अन्य बीमारियों का खतरा बढ़ जाता है। ऐसे में नागरिकों को सावधानी बरतने की आवश्यकता है। उनका कहना है कि किसी भी संकट से निपटने के लिए आपातकालीन, मध्यमकालीन और दीर्घकालीन उपाय जरूरी होते हैं और फिलहाल गर्मी से बचाव के लिए तुरंत कदम उठाना बेहद जरूरी है। गर्मी से बचने के लिए बाहर निकलते समय हल्के और ढीले कपड़े पहने, सिर को टोपी या कैप से ढकने और पर्याप्त मात्रा में पानी साथ रखने की सलाह दी गई है। साथ ही चाय, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स और शराब से परहेज कर नींबू पानी, नारियल पानी, छाछ जैसे पारंपरिक पेय लेने पर जोर दिया गया। खाने में भी ताज़े और हल्के भोजन को प्राथमिकता देने, बासी और अत्यधिक मसालेदार भोजन से बचने की सलाह दी गई है। विशेषज्ञों का मानना है कि इन आसान उपायों को अपनाकर गर्मी के प्रभाव को काफ़ी हद तक कम किया जा सकता है। पाहिलं तर उष्णतेची लाट जी आहे ती आपण पाहतोय की दरवर्षी म्हणजे भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही मागील 10 वर्ष प्रत्येक वर्षीचा उन्हाळा हा पहिल्यापेक्षा अधिक कडक येतो आहे आणि याला क्लायमेट चेंजचे सगळे घटक जे आहेत म्हणजे एका अर्थानं वेगवेगळ्या मानवी ॲक्टिव्हिटीज त्याला कारणीभूत आहेत. म्हणजे एकीकडं खूप मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या असणं, त्याच पद्धतीनं आपली जी विकासाचं मॉडेल आहे ते मुळात खूप मोठ्या प्रमाणात सिमेंट, कॉन्क्रीट आणि याच्यावर अवलंबून असणं, या सगळ्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो आपल्याला उष्णता वाढताना दिसतो आहे. कारण आपण बघतोय की शहरी भागात तर अक्षरशः अर्बन हीट आयलँड तयार झालेले आहेत की ज्या भागामध्ये बिल्डिंगची दाटीवाटी आहे, ज्या भागामध्ये इंडस्ट्रीज आहेत, ज्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक कंजेशन आहे, तर त्या भागामध्ये आपल्याला त्याच शहरापेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं जास्त तापमान दिसतं. याचा अर्थ असा की कशामुळे तापमान वाढतं हे आपल्याला दिसतं आहे आणि त्यामुळं आता आपला महत्त्वाचा भाग हे आहे की या तापमानाचा दुष्परिणाम मानवी आरोग्यावर होऊ नये याच्याकरता आपल्याला योग्य ती दक्षता घ्यायची गरज आहे. काय दक्षता घ्यावी लागेल आणि त्याप्रमाणे आपण उष्णता वाढते आहे त्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे? पहिली गोष्ट म्हणजे आत्ता मी जसं म्हटलं की कोणत्याही संकटाकरता उपाय हे मुळात 3 प्रकारचे असतात की ज्याला आपण म्हणूयात की शॉर्ट टर्म मेजर्स जे आहेत की आत्ता लाट आहे तर आपण काय केलं पाहिजे. तर पहिली गोष्ट ही आहे की आपण जेव्हाही कधी बाहेर पडतो आहोत तर आपण काय ल्यावं, काय प्यावं आणि काय खावं याचा विचार आपण केला पाहिजे. तर मला वाटतं की आपण अत्यंत हलके सैलसर कपडे घालणं, डोक्यावर कॅप ठेवणं, आपल्यासोबत भरपूर पाणी ठेवणं कुठे जाताना, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. काय प्यावं याच्यामध्ये बेसिकली आपल्याला चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स किंवा हार्ड ड्रिंक्स हे सगळं टाळलं पाहिजे. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आणि त्याच्यापेक्षा लिंबू सरबत, ताक, नारळ पाणी, वेगवेगळ्या पद्धतीची जी सरबतं आपण पारंपरिक पद्धतीने पितो, अगदी कैरीचं पन्हं असेल, यासारख्या ज्या गोष्टी आहेत या महत्त्वाच्या आहेत, त्या आपण घ्यायला हव्यात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जेवणामध्ये शिळं खाऊ नका, ताजं खा, एकावेळी पोटभर जेवू नका, फार स्पायसी मसालेदार तुम्ही खाऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये हाय प्रोटीन डाएट तुम्ही टाळा. या सगळ्या गोष्टी तुम्ही सांभाळल्यात तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला हा जो धोका आहे उष्णतेचा तो तुम्ही कमी करू शकता. माना पालाचा ना त्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वरसी धीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला,